आपला विषय सुरू करायच्या आधी एक दोन गोष्टी सांगतो आपल्याला. आज दिवाळी संपती आहे ना, आपण सगळे चांगले कपडे घालून आलेलो आहोत. काय आहे बघा, कपडा काय करतो, आपल्याला झाकतो. दुःख आहे, घरी गेल्यावर आहे, ते कुठे जात आहे, ते दाराशी बसलेलं आहे. दार उघडले की आज शिरला आणि तुमच्या अंगावर येणार ते. पण आपण काय करतो दिवाळीला, आपण हेतुपूर्वक चांगले कपडे घाला, प्रसन्न करा, ते विसरण्याचा प्रयत्न करतो. हे परमार्थात करायला पाहिजे. आहे ना दुःख, त्याचा उपाय करा, पण भगवंताला विसरू नका. हे ध्यानात ठेवा आपण. कारण विश्वाचा करता जो तो आहे, तर जे जे माझ्या जीवनात घडतं ते त्याच्या इच्छेने घडतं. नाही तर काय मला सांगा, माझं असं काय पुण्य किंवा पाप आहे की हे आमचं भोगावं असं. हे शिका बाबा. त्याशिवाय की नाही याला काही अर्थ नाही हो. किती उत्सव करा, अमके करा, तमके करा. आणि सध्या त्या उत्सवाचं स्वरूप इतकं लक्षण झालेलं आहे. पैसा काय, कधी इतर गोष्टी काय, किती शो म्हणतात त्याला असा होतो. हे नका करा. थोडंसं असं शिका की एक. दुसरं असं, एका बाईने मला काल मोठा मार्मिक प्रश्न विचारला. सकाळच्या ह्याच्यामध्ये आपला 12व्या अध्यायातल्या पहिल्या ओव्या चाललेल्या आहेत. त्यात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आज्ञापी माते ग्रंथ निरूपण मनोनी आंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपण. मग भावार्थाचे गिरीवर होऊ दे, निर्णय उपमा येऊ दे, हे सगळं. त्या बाई काय म्हणाल्या, अहो पूर्वी सांगितलंय की इतकं सुंदर 9 अध्याय, मग हे कशाला पुढा. त्याच्या दोन गोष्टी. एक पहिली गोष्ट अशी, त्यांना मला हे येत आहे ही भावनाच नाही. मागचा आधार जो काढून घेतला तर मी नाहीच. 10 समजा अंक आहे, तर 0 जे आहे ते पुढे 1 काढला तर 0ला काय किंमत आहे. तसा मी 0 आहे, तेव्हा तू हजर आहे. पण याही पेक्षा एक विषय सांगतो आपल्याला. या फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते ढवळे म्हणून, त्यांनी एक अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे, साहित्याचे तत्वज्ञान. त्याच्यामध्ये सांगताना ते म्हणाले, तत्वज्ञान स्वतंत्र विषय तर आहेच, परंतु मोठमोठे कादंबरीकार, मोठमोठे कथाकार, नाटककार हे जेव्हा साहित्य लिहितात आणि लोक त्याचं एवढं कौतुक करतात, त्याच्या मागे काय असतं, त्याच्या मागे तत्वज्ञान असतं. काय तत्वज्ञान असतं, मानवी जीवन हे अतिशय विशाल आहे. आज दिवाळी आहे ना, थोडं खाणंपिणं विसरून माझ्याकडे लक्ष द्या. हा असं नव्हे, काहीतरी शिकलं पाहिजे ना हो. काय नाही तर उपयोग आहे सांगा. तर जीवनाचं एक एक अंग घेऊन त्यामध्ये अचाट, अनंत आणि अनाकलनीय अशी वस्तुस्थिती म्हणजे परमात्म स्वरूप कसं प्रगट होतं हे सांगतात. याचं साहित्याचं तत्वज्ञान. त्याला म्हणून तुम्हाला थोडं मी साहित्यात नेतो आज. असं आहे, तत्वज्ञानामध्ये जो अलीकडचा विषय, फ्रान्सचा पराभव जेव्हा झाला, 8 दिवसात फ्रान्स पडलं हिटलरच्या धक्क्याखाली, तेव्हा तिथले जे मोठमोठे विचारवंत होते हरारून गेले. त्यापैकी एक बर्गशॉ म्हणून होता, बरं का, हेनरी बर्गशॉ, युगपुरुषच, यात शंका नाही. म्हातारपण आलेलं आणि चहाची पावडर मिळवण्याकरता त्याला रांगेत उभं राहावं लागलं. रेशनच्या, जर्मन रेशनच्या रांगेत त्याला चक्कर आली. हा तत्वज्ञानी खरा खोलीत हो, तर काय करेल. तसेच दुसरे जे लोक होते विचारवंत, सार्त्र म्हणून होता. मला आपल्याला तत्वज्ञान सांगायचं नाही, मला काय म्हणायचं आहे, या गेल्या शतकामध्ये आता आलं संपत, युरोपमध्ये पहिल्या लढाईनंतर आणि फ्रान्समध्ये दुसऱ्या लढाईनंतर एक संकल्पना अतिशय प्रभावी झाली. संकल्पना, जीवनाविषयीची एक दृष्टिकोन. काय, त्याला आउटसायडर असा शब्द शॉनी वापरलेला आहे.
दी आउटसाइडर. आता आजचा काय विषय तो नव्हे आणि माझा तो अधिकारही नव्हे, मी काही साहित्यिक नव्हे, पण सांगतो काय असतं जीवनामध्ये दोन तऱ्हेची माणसं दिसतात. एक त्यांचा जो स्वभाव आहे, बुद्धिमान असेल, लेखक असेल, नाटककार म्हणजे कलावंत असेल, नाटकाचा भावना प्रधान तो असेल. भावना प्रधानची गंमत सांगू का आपल्याला? मी पाहिलेला आहे म्हणून सांगतो. गणपतराव जोशी नावाचे आपल्याकडे एक अतिशय मोठे हे होते कलाकार, नाटककार. त्यावेळेस काय ते काय गॅस लाईट्स असायचे, लाऊड स्पीकर नाही. तर झुंजारराव नाटक होतं, ऑथेलो, शेक्सपियरचे इंग्रजी आहे ना त्याचं भाषांतर. आणि शेवटच्या प्रवेशामध्ये ती जी कमळ जामून असते, इंग्लिशमध्ये डेस्डिमोना म्हणतात, तिच्याशी त्याचं लग्न झालेलं असतं. पण त्याला तो जेलसी, मत्सर, संशय येतो. कथा जाऊ द्या, एक रुमाल असतो आणि ते तयारी कर मरणाची. जो ऑथेलो इतकं प्रेमाने भुलून गेला होता, तिला वेळ लागला त्याला. तो ऑथेलो ज्यावेळेला भावना बदलली त्यावेळेला स्टेजच्या पुढे आला, घरघर घरघर डोळे फिरवले नुसते. अहो तुम्हाला खरं वाटेल का, मुसलमान प्रेक्षक आले होते ना, मारो सॅल्यूट ओरडायला लागले. आधी महाराष्ट्रीय मनुष्य दाद द्यायला पण चिकट असतो, जाम चिकट द्यायचा नाही. बरं का, त्याच्या उलट वा वा जीते रहो आमचे रहो. सांगण्याचा मुद्दा काय आपल्याला, हे रूप पाहून मला असं वाटलं, अरे हा काय काय भावना ताब्यात आहे या माणसाची. त्याच्या दुसऱ्या नाटकाला गेलो असताना त्या दिवशी नाटक होतं झुंजाररावच, आणि ते आले बाहेर, ते तुकाराम बुवाचं काम करायला लागले. अरे, आणि मग त्यांना आत नेले. आत दिवसांनी आज म्हणले नाटक आमचं असं का म्हणाले, आले बाहेर तर तोच नाटक. हा, हे साहित्य म्हणजे जीवन काय आहे. तर दोन तऱ्हेची माणसं, एक दी इनसाइडर्स आणि दुसरे आउटसाइडर्स. आपण सगळे इनसाइडर्स आहोत, ते सोडून आपण आउटसाइडर झालं पाहिजे. मला असं आठवतंय, बर्नर्ड शॉने हा पहिला प्रयोग केला आउटसाइडर. तर त्याचं एक नाटक आहे हार्ट ब्रेक हाऊस म्हणून, बरं का. तर त्याने आपलं त्या तत्वज्ञानाकरता वाचलेलं, माझ्या मते ते त्याच्या नाटकापैकी एक अप्रतिम नाटक आहे. जसं हॅमलेट शेक्सपियरचं तसं त्याचं नाटक असतं. त्यामध्ये काय आहे, एक घर असतं, त्यामध्ये 5-6 मेंबर्स असतात. त्याच्यामध्ये मला आपलं लक्षात नाही, मंगन नावाची एक बाई आहे. मंगन कुठे हिंदुस्थानात आला होतं का, तेलंगी नाव घेतलं गोळा धोत्यांनी आपला. हा, त्या बाईचं ध्येय म्हणजे पैसा. दुसरी एक बाई आहे, त्याला सोसायटी लेडी, लोकांच्या मध्ये छापछपी राहायचं, समजा राहायचं, त्याप्रमाणे वागायचं. तिसरं असेल घरदार, आमचं तमकं मुलं बाळा असेल. या सगळ्यांना तो आउटसाइडर्स म्हणतो. सॉरी, इनसाइडर्स म्हणतो, मी चूक केली बरं का. इनसाइडर्स आय कॅप्टन. पण आउटसाइडर्स कोण, त्यात एक मनुष्य असतो, त्याचं नाव शॉर्ट ओव्हर, नाव काय काय असेल शॉर्ट ओव्हर. हा मनुष्य समुद्राच्या म्हणजे फिरस्ता होता, ती नोकरी संपली. त्याचं काय असेल, तो म्हणे मेलेलं जीवन जगण्यात काय असतं. राईट. तर त्याला काय असेल, एक कर्केगार नावाचा मोठा विचार बनवून गेला, एक्झिस्टेन्शियल. तो काय म्हणे, सत्य काय आहे, तर सत्य हे तुमच्या अंतःकरणात आहे. ट्रूथ इज सब्जेक्टिव्हिटी. सत्य शोधायचं असेल तर आतमध्ये. कोण शोधेल, ज्याला हा बाहेरच्या जगात गोंधळ आहे असं वाटून तो शोधेल. कन्फ्युजन, शॉक म्हणणं, बरं का. अरे या जगात काही अर्थ आहे का, विचार करावा. एकाला सुख का, योग्यता नसून, एकाला दुःख का, त्याची काही चूक नसून, काहीतरी विचित्र. एखादा की नाही, ज्याची खरं म्हणजे योग्यता म्हशी वागवायची सुद्धा नाही, असा भैया मंत्री बनतो, याला काय म्हणायचं. अरे ती बाई नाही का कोणती, किती खून केले काय केले, पार्लमेंटचे मेंबर होते म्हणजे आता बघा काय काय राजकारण, लोकशाही.
हा, विचार करा. हे पाहिलं म्हणजे जगात गोंधळ आहे. तेव्हा शॉ काय म्हणतो, हा गोंधळ ज्याला सोडावा असं वाटतो त्याला आज जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. काय तत्वज्ञान हा. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज त्या ओव्या आहेत म्हणून मी काढले, नाही तर माझं काही विषय नव्हे. हा, ज्ञानेश्वर महाराजांनी कुठपर्यंत आणलंय आपल्याला की भगवान असं सांगतं, अर्जुना एखाद्या मडक्यामध्ये मडकं चांगलं आहे पाहण्याकरता तुम्ही आधी पाणी घालता, ते झिरपलं नाही तर त्यात घालता. तसं आतापर्यंत तुझं लक्ष बरोबर आहे, मी पाहिलं, मी सांगतो ते ऐकतोस. म्हणून म्हणाले मी आता तुला परमात्म स्वरूप काय असतो हे सांगतो. रियालिटी, सद्वस्तू, परमात्म स्वरूप, परब्रह्म हे काय आहे हे सांगायचं मी पाहतो. हा, त्याची अट त्यांनी घातली आहे, तू आउटसाइडर झाला पाहिजेस, हे माझं म्हणणं. त्या 2 ओव्या वाचतो मी आता. इथपर्यंत आपण आलो. बरं का म्हणाले, ऐसाही जरी विपाये सांडूनी पुढील पाये सर्वेंद्रियासी होये पाठीमोराज. तुला ऐकायचं आहे ना सद्वस्तू काय आहे, तर ही अट आहे. काय आहे, सहज तुला आवड झाली आहे तर ते सोडलं पाहिजे. सांडोनी विपाये सोडलं काय, सर्वेंद्रियाशी होये पाठीमोरा. सर्व इंद्रियाने पाठीमोरा हो. डोळ्याने पाहायचं नाही, पाहून पाहायचं नाही, कानाने ऐकून ऐकायचं नाही, जिभेला स्वाद देऊन स्वाद घ्यायचा नाही. हा इंद्रिय शॉ काय सांगतोय आणखी नवीन जीवनाचं स्वरूप शोधतोय ना. अरे हे ज्ञानेश्वर महाराजांनी या पोरांनी 700 वर्ष सांगितलेलं आहे. एवढं करा. आपल्याला सगळ्यांना आउटसाइडर बनायचं आहे. याचा दुसरा एक अर्थ फार छान आहे, तो मला वाटतं अल्बर्ट कामूंनी दिलाय. तोही नोबेल लॉरिएट हो. काय त्याचं तो काय म्हणतो की ह्या इंद्रियांची गंमत अशी आहे, भोग देतात पण त्या भोगाने तृप्ती देत नाही. बरं तृप्ती देत नाही हरकत नाही, पुन्हा भोगा तर स्वतः क्षीण होत जातात. हे काय म्हणाला, हे जीवन आहे म्हणजे किती फसवा आहे. डिसेप्शन, आत्मवंचना, सेल्फ डिसेप्शन. महाराजांचं मत असं आहे, इंद्रियांचं खरं त्याची तृप्ती एकाच बाबतीत खरी आहे, अन्नदानामध्ये. म्हणजे असं तुम्ही किती माणसाला पैसा द्या, किती बाकीचे भोग द्या, तृप्ती नाही. फक्त अन्नदानाचं कसं आहे, एखाद्याला पोटभर खायला घातलं, आणखी घे, नको आता नको आता नको, असं काय नको म्हणतो मला सांगा. रॉकफेलरला विचारलं, वन ऑफ द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड, सगळ्यात श्रीमंत माणूस, की तुम्हाला पुन्हा आयुष्य मिळालं तुम्ही काय कराल. आज म्हणाला माझे 98 कोटी डॉलर इस्टेट आहे, ती पुन्हा मला मिळावी म्हणून म्हणेन. काय मग एखाद्याने ऑफिसमध्ये संप केला, पगार वाढवा म्हणतो, काय दोष आहे त्याला? म्हणजे तुम्ही करा असं त्याचा काय अर्थ. पण बघा तृप्ती एकच आहे, किती असू दे. आता पुरे म्हणतो, आता पुरे म्हणतो. नाही तुम्हाला ती गमतीची गोष्ट माहिती आहे ना, त्या तृप्तीला सुद्धा हे करणारे एका मनुष्याने बंगाली संदेश खाल्ले. ते संदेश म्हणजे काहीतरी गुलाबजामुन सर काय असो खाल्ले पोटभर. अहो त्याला हे झालं, उचकी लागली. तेव्हा वैद्य राज आणले आणि म्हणाले बा याला औषध द्या. तेव्हा त्यांनी एक गोळी काढली. म्हणले ही गोळी घ्या म्हणजे म्हणाले तुमची उचकी थांबेल. संत आपला म्हणला, अरे गोळीची जागा अशी संदेश खाल्ला असता, म्हणाला नुसती गोळी कशाला खा. त्याचा उपयोग महाराज करून सांगत, ती गोळी जे बाधलं आहे ते नाहीशी करण्याकरता आहे. तसं इंद्रियांचे भोग भोगून जी अतृप्ती आहे ती नाहीशी करण्याकरता भगवंताच्या नामाची गोळी आहे. तो जे घेईल त्यालाच तृप्ती असेल. आणि पहिला अनुभव सांगतो आपल्याला, नाम थोडस पचनी पडलं तर एकंदर इंद्रियांची धाव कमी होते. पुरेश्वर मोठ्या मोठ्या सर्व सत्पुरुषांचं खाणं अगदी थोडं असतं, अल्पोहा. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये आहार तरी सेविजे परी युक्तीचे मापे मविजे. निद्राही झोप नाही असं नाही, निद्रेही मानुदीचे कवळे कान.
तुला सुद्धा मान द्या. हा, हे आहे बघा. हे मी का सांगतो आपल्याला? पहिल्या ओळीत काय सांगितलं त्याने? सर्वेंद्रियाशी होये पाठीमोराज, तरच हे होईल. औपचारिक बंद पाहिजे. अरे काय करतो? नाही तर कोणाला बुद्धी असते बघा, बुद्धीच्या मार्गाने जा. कोणाला भावना असते, भावनेच्या मार्गाने. फिलिंग, अर्थ वाईट म्हणतो फिलिंग इज रियालिटी. काय भावनेत शक्ती आहे मला सांगा? परमात्माला हलवतो अशी त्याची शक्ती आहे. मग महाराज असे म्हणाले, तुम्ही प्रार्थना करता का? प्रार्थनेत आपण मागतो, मला अमक दे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याची खात्री आहे का? नाही. का? तर तो खरा आहे, मागितले देईल मला. कुठे असतं आपल्या? मागतानाच मुळे संशय येतो, मी ऐकतो का नाही कोणाचं? अरे पुष्कळ लोक असे असतात, नाम घेताना त्याच्यापर्यंत पोचते का नाही, त्याच्या प्रेरणेने येणारं नाम त्याला पोचते का नाही म्हणायचं. काय चमत्कार आहे सांगण्याचा माझा हेतू असा. येऊ आता दुसरी ओळी बघा. खरं ज्ञानेश्वर महाराजांचं साधनाच्या दृष्टीने चमत्कार म्हणाले, प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडूनी मागिनीकडे, महाभूतांची चढे माथ्यावरी. काय म्हणाले? इंद्रियांचा क्षोभ झालेला आहे. एक ध्यानात ठेवा आपण, याला सायकॉलॉजिस्ट स्टिम्युलाय म्हणतात. पेटल्याशिवाय, इंद्रिय पेटल्याशिवाय भोगताच येत नाही. काही लोक असे असतात, तुम्ही सगळे मोठी माणसं आहात म्हणून सांगतो, लग्न झाल्यानंतर त्याला जर चेतना मिळाली नाही तर तो नवरा असेल नसला सर, त्याच्यामध्ये पौरुष असतं, पुरुषाला लागणारे गुण सगळे असतात, पण चेतना नाही, भावनाच पेटत नाही. पुष्कळ असं होतं बायकांच्या बाबतीत, त्याला इंग्लिशमध्ये फ्रिजिडिटी असं म्हणतात. कोण? थंडपणा. नवरा किती चांगला असू दे, काही असू दे, त्या माणसाला पाहिल्यावर, त्याच्या आमचा वास आल्यावर तिचं एकदम कांबो असताना थंड होऊन जातो एकदम. बरं, म्हणजे त्याला चेतना लागते. त्या चेतना देण्याचं सामर्थ्य इंद्रियांच्या मध्ये, ते सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य स्वाधीन करून घेतलं पाहिजे. म्हणून म्हणाले, प्रवर्तना ही वेगी बहुडे. इंद्रिय पेटलाय, शांत असेल तर जाऊ द्या, इंद्रिय पेटलाय. देह सांडून मागिनीकडे, देहाला मागे सोडून महाभूतांची चढे माथ्यावर. भोग भोगायचा तो सगळा पंचमहाभूतांचा भोग आहे, खाणं पिणं ऐकणं वगैरे, तर त्यांच्या माथ्यावरती चढतो. म्हणजे सर्व भोगांना पाया तरी कसा असेल? हा असा असेल, तेथ राहून ठाय ठितो. अशा त्या अवस्थेत मजबूत राहून, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपली या डोळा. पाय मजबूत करून, इंद्रियांना मागे सरकून, त्याच्यावरती पाय ठेवून घट्ट पंचमहाभूतांच्या माथ्यावरती नाचतो. इतकंच नव्हे, त्यामध्ये असलेलं जे परमात्माचं अजत्व आहे ते पाहतो. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, आता तत्वज्ञान सुरू झालं आहे. भगवंताचं दर्शन पाहिजे असेल तर इंद्रियांना यान त्या रूपानं मृतवत केलंच पाहिजे. त्याचे दोन मार्ग. विवेक हा पहिला मार्ग, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायात म्हणलेलं आहे, या जगाची अनित्यता जर पटली तर वैराग्य पाठी लागे. अनित्यता जई आवडे तरी वैराग्य पाठी लागे. हा मार्ग. तर अनित्यता म्हणजे काय? आत्मा नित्य, अनात्मा अनित्य, नित्यानित्य वस्तू वेगळी. बरं, काय आहे? सहज मला आपलं वाटलं, आपण आज दिवाळी जरी असली तरी मनाने इतक्या चमत्कारी भूमिकेवर आहोत. बरं का? काय काय झालंय ग्रस्त व्यक्ती, कसं जीवन आहे बघा. ते म्हणलं मी उद्या नाही म्हणलं. का म्हणलं? उद्या भाऊबीज आहे, मला पुण्याला जायला पाहिजे. बरं म्हणलं जा. अहो काय 4 बहिणी येतो, असं काय करतो? पण 4 बहिणी आहेत, सगळ्यांना सारखं दिलं तर पैसा नाही, न द्यावं तरी पंचायत, आणि त्यामुळे हे खा ते खा हे करतात. संकोच होतो म्हणलं. तर म्हणलं मग जाताच कशाला? असं आपलं ज्ञानेश्वर सोबत जाताच कशाला? अरे जन्मभर कटकट करतील म्हणाले की आला नाही. असं करून चालणार नाही. बघा बुवा, म्हणजे तुम्ही दिवाळी सोडा असं नाही, पण दिवाळी करताना
अरे हे खरं नाहीये, ही भावना ठेवून करायला काय. तस विवेक या शब्दाचा अर्थ समजावून घ्या बरं. विवेक हा शब्द वीच धातूपासून येतो. वीच म्हणजे समजा तांदूळ आणि डाळ मिसळले आहे, तर डाळ वेगळी करणं आणि तांदूळ वेगळी करणं याला विवेक असं म्हणतात. आत्मानात्म विवेक याचा अर्थ असा की जे माझ्यामध्ये शाश्वत आहे, जे माझ्यामध्ये कायम आहे ते आणि अशाश्वत आहे ते, हे वेगळं करणं याचं नाव विवेक. हे झाल्यानंतर काय, तो सगळा व्यवहार करील. व्यवहार सोडणार नाही, आपण चुकीचं समजूत करून घेऊ नका, तो बरोबर व्यवहार करेल, पण इतक्या पुरता, जास्त नाही. हा व्यवहार आपल्या बोडक्यावर इतका बसलेला आहे, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे पाऊलच टाकता येत नाही. आणि किती विकाराच्या अधीन होतो आपण, काय सांगू. मोठा मनुष्य तो की जो खरोखरच, मला एक गोष्ट आठवते, हे पांगरकर आपल्या निरूपणात सांगत असते. काय झालं म्हणजे, एकदा एक मोठ्या सरदाराची बायको, त्यांच्या काही ते जुने सरदार होते काही, ते ताई महाराज केस नाही का तशा काही, तर ती टिळकांना आपले काही कागदपत्र दाखवायला घेऊन आली. माणूस काय असतो, विकारावर स्वामित्व असणारा, हे सांगून ठेवतो आपल्याला. तेव्हा हे हॉलमध्ये बसले होते, त्यांची एक गार्डन चेअर म्हणतात ती मोठी खुर्ची होती, त्यावर बसलेले असत. आणि त्या बाई दारात उभ्या होत्या, कागदपर्यंत हातात दिले आणि यांनी त्यांना प्रश्न विचारले त्या बाईना त्या कागदाबद्दल. तेव्हा त्या बाईने उत्तर सांगितलं. एकदाही मान वर करून त्या बाईकडे पाहिलं नाही, ती गेली निघून. तेव्हा पांगारकर म्हणाले, त्यांना दादा म्हणत पाहिजे, दादा त्या बाई आल्या पुन्हा तो ओळखाल का? का म्हणजे ओळखायचं काय कारण आहे, तिचं काम काय, कायद्याचं हे पाहिजे होतं तेवढं दिलं, म्हणजे तिच्याकडे पाहायचं कारण काय. आपल्याकडे तोंड जवळ लिहून पाहिलं नाही, काय म्हणायचं. याने परमार्थ साधणार नाही. तुम्हाला जो मी नियम लागतो मलाही लागू आहे, हो. आणि तुम्ही लक्षात ठेवा, पुरुषाच्या डोळ्यामध्ये काय भाव आहे बाईला लगेच कळतं. जर ते चांगलं नसलं, चाटाळे मेला म्हणतात नाही का, हा त्यांचा शब्द विशेष काय असतं बघा. म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी बरोबर सांगितलं की तुम्हाला जर पाहिजे असेल इंद्रियातून मागे खेचावंच लागेल आणि हे तुम्हालाच करायला पाहिजे. त्याचे दोन गोष्टी आहेत. हे युरोपियन ग्रंथाने सांगतोय की आवरायला विचार लटका पडतो. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. काय करायचं, विचार इतका संशय निर्माण करतो, हे बरोबर आहे का, हे असं आहे का, ते तसं आहे का. आपल्याला विचार समाधान देत नाही. विचार किती केला तरी पुन्हा विचार येतो. आणि एक विचाराची गंमत सांगून ठेवतो आपल्याला. एकदा काय झालं, एका गावामध्ये झालेली गोष्ट आहे, ऐकीव नव्हे, बुद्धाच्या काळाची गोष्ट आहे. एका गावामध्ये एक नास्तिक होता. बुद्ध आत्मा मानित नाही ना, ग्रंथामध्ये तरी तो मानित नाही. त्याचा प्रश्न विचार की गप्प बसायचा बरं का. त्यावरून त्या बौद्ध पंडितांनी ठरवलं की अनात्मा म्हणजे आत्मा मानित नाही, आपला काही विषय नव्हे. तेव्हा तो नास्तिक होता. ईश्वर नाही इतका अप्रतिम सिद्ध करायचा. त्या काळी काय असे, प्रत्येक गावामध्ये हॉल असायचा. त्या हॉलमध्ये जो कोणी वाद करणारा आला आहे त्याचा पंडिताशी वाद व्हायचा आणि मग तो पराभव झाला की तो हरला, मग असं ते असत. तेव्हा तो असा वाद घालायचा, ईश्वर नाही म्हणजे सगळे लोक चकित व्हायचे. असा एक ईश्वर आहे म्हणणारा महापंडित आला गावामध्ये. झालं, सभा ठरली आणि मग रात्री 10:30-11 वाजता सुरू झाली सगळी. तो त्याची बाजू मांडायचा. ईश्वरावर श्रद्धा असणारा आपली बाजू मांडायचा. त्याच्या बाजूच्या पार्टीचे लोक, याच्या बाजूच्या पार्टीचे लोक. सकाळी पाहावं पुन्हा स्थिती तशीच. फरक काय झाला, याचे ईश्वर आहे म्हणण्याची जी काही कला होती ती त्याच्या गळी बसली आणि तो ईश्वर आहे म्हणू लागला, आणि हा त्याचे ऐकून ईश्वर नाही म्हणू लागला. हा विचार, हे विचार, हे अलीकडचे प्रोफेसर लोक असतात ना, हे असे धड त्याचं निश्चित, मी त्यातला आहे म्हणून जोराने सांगतो, पण माझं तसं आहे.
निश्चित मत काहीच नाही, असंही असेल तसंही असेल, ते काय. त्यामुळे विचार नाही उपयोगी पडत, भावना उपयोगी. माझं खिनी तुम्हाला मी विनंती करतो, भावना वाया घालवू नका. मोठी शक्ती आहे, काय जबरदस्त शक्ती आहे सांगतो. अहो, एक लहानशी गोष्ट सांगतो, भावनेचं सामर्थ्य. बाल गंधर्वांची मी सांगितली गोष्ट मला. बाल गंधर्वांच्याकडे डेक्कन कॉलेज मधल्या 2-4 मुली गेल्या आणि भेटल्या त्यांना. त्यावेळा त्यांचा उत्कर्ष काळच होता. तेव्हा बोलणं चालणं झालं, त्यांची चौकशी झाली आणि स्वयंवर नाटकामध्ये एक हा आला, श्रीकृष्ण आला. तेव्हा ते रुक्मिणीला काय म्हणतात, तिच्या भावाला, तो त्याचं ते कृष्णाचं बरोबर नव्हतं. दादा ते आले बरं का. तर बाई नवऱ्याविषयी आदर असणारी, प्रेम असणारी, ज्या भावनेनं भरलेलं ते वाक्य बोलेल ते बोलत असेल. बाई काय बोलेल, दादा ते आले. तेव्हा बाई एक पोरगी काय म्हणाली, आम्हाला ते म्हणून दाखव. तर ते काय म्हणाले, बाई त्यावेळेला मी रुक्मिणी असतो, आता मी बाल गंधर्व. काय बघा, हे भावनेचं सामर्थ्य. तादात्म्य होऊ शकतं तुम्हाला. हो, हे मी तुझा आहे. महाराजांचं एक वाक्य आहे, मी तुझा आहे असं ईर्षेने म्हणा. ईर्षा शब्द घातलेला आहे महाराज. ईर्षेने म्हणा, परमात्मा गोष्ट झालाच. हो, आपलं नामस्मरण म्हणजे की नाही, रेडिओवरती काहीतरी रेकॉर्ड लावल्यासारखं होतं बघा. त्याला काही रसच राहत नाही, नाही का, काहीतरी होतं. असं वाटलं पाहिजे, अरे मी त्याला हात मारतोय, नाही येऊन कसं चालेल, कोण मला हात मारतोय असं वाटलं पाहिजे. परमात्मा जर त्याच्या मंदिरात त्या स्थानावर असेल, अरे मला कोण हात मारतोय असं वाटलं पाहिजे. मी हात मारतो का म्हणतोय, 17व्या अध्यायामध्ये जेव्हा नावाचं महत्व सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, भगवंताचं नाम म्हणजे काय, तुम्ही ज्या नावाने हात मारता त्याला ओ देणं हे त्याचं नाम आहे. भगवंताची ओ आहे. न्याय नाही सांगण्याचा हेतू काय, तर हे बघा, आउटसायडर बनलं पाहिजे. मी सांगितलं ना, आता आपल्याला सही सिद्धांत आहे असं. बर, आता 2 आणखी गोष्टी सांगून तुमच्या विषयावर येईल. काय आहे, जगात याचा सामान्य माणसाला कधी अनुभव आलाय का, असा नाही का प्रश्न. शॉने नाटकात घातलंय बरोबर आहे, त्याचं ते सगळं विलक्षण मोठा मनुष्य होता फार. पण तुम्हाला व्हॅन गॉग म्हणून ऐकून ठेवू, फार मोठा चित्रकार. अहो, त्याचं एक चित्र आहे, पेंटर, दी चेअर, खुर्ची, त्याला बक्षीस, त्याला लाखो पाऊंडांना विकतात ती चित्र. असा तर तो अतिशय हा होता, कुरूप होता. ही एक गंमत आहे, ते जाऊया. तर त्याला विचारलं की अरे तू हे करतोस कसं, साहजिक आहे नाही का, इतकं चांगलं तुला येतं कसं. तो काय म्हणाला की ज्या वेळेला मी रिकामा होतो त्यावेळेला मी माझ्या आतमध्ये असलेल्या पॉवर स्टेशनला भेट देतो. काय आतलं पॉवर स्टेशन. दुसरा एक जर्मन मोठा कवी होऊन गेला, रिम्बॉ म्हणून, तो हेच म्हणाला, माझी काव्यशक्ती ज्या वेळेला हे होते, वाढते किंवा गुप्त होते, त्यावेळेला म्हणला मी सारखा शोध करतो की आता मला आत कसं जाता येईल, कसं जाता येईल. पण हे बाकीचे कशाला पाहिजे. ते रामकृष्णांचं उदाहरण तुम्ही घ्या. रामकृष्णांना ज्या वेळेला आत खरं जायला मिळालं तेव्हा ते इतके खोल गेले आतमध्ये की ते म्हणाले, जिकडे तिकडे चैतन्याचा समुद्र पसरलेला मला दिसला. आणि त्याच्यावरती विवेकानंदांनी टीका करता म्हणलेलं आहे, भगवंताच्या निराकाराचं पहिलं दर्शन ते होतं. वा, ही भावनेचं सामर्थ्य आहे. माझ्या सांगण्याचा हेतू काय तुम्हाला, की सगळी जी मोठी माणसं असतात त्यांना आत जायलाच पाहिजे. मग सांगितलं ना, ट्रुथ इज सब्जेक्टिव्हिटी, सत्य हे आतमध्ये सापडेल. आणि त्याला शॉचं म्हणणं असं आहे, आत जाण्याच्या पायऱ्या आहेत त्या ओलांडाव्या लागतील. पहिली पायरी असेल तर इंद्रियांना ओलांड. पहा बुवा, हा धडा आहे या दिवाळीचा. का म्हणते गमतीनं, खाणं पिणं मजा करणं सगळं आहे, करावं सगळं,